नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सिक्वेन्सेस अँड सिरीज या चॅप्टरमधील एक्सरसाइज 2.2 यातील क्वेश्चन नंबर 10 इफ Sn, S2n, S3n आर द सम ऑफ n2n 3n टर्म्स ऑफ अ GP. पहा, या GP आहेत, n टर्म्स असणाऱ्या GP आहेत. ही एक GP आहे, 2n टर्म्स असणारी ही एक GP आहे आणि 3n ही एक GP आहे. त्या GP मध्ये टर्म्स किती आहेत? n आहेत. दुसऱ्या GP मध्ये 2n आहेत आणि तिसऱ्या GP मध्ये टर्म्स 3n आहे. तर यांची सम आपल्याला दिलेली आहे. n टर्म्स असणाऱ्या GP ची सम किती आहे? Sn आहे. 2n टर्म असणाऱ्या GP ची सम किती आहे? S2n आहे. आणि 3n टर्म्स असणाऱ्या GP ची सम किती आहे? S3n आहे. तर आपल्याला हे प्रूफ करायचं आहे. ही साइड इक्वल टू ही साइड, ही LHS ही RHS आपण प्रूफ करू. प्रूफ n टर्म्स असणारी GP त्याची सम किती आहे? Sn ने आपल्याला दिलेली आहे. हे रिस्पेक्टिवली आहे, म्हणजे अनुक्रमे Sn साठी n, S2n साठी 2n, S3n साठी 3n. हेअर Sn टर्म्स किती आहेत? n आहेत. म्हणजे आपण फॉर्म्युला कसा आहे? a ब्रॅकेटमध्ये r पॉवर n मायनस 1 अपॉन r मायनस 1. बरोबर आहे. येथे रेशो सपोज 1 पेक्षा ग्रेटर आहे म्हणून हा फॉर्म्युला अप्लाय केला आपण. Sn ची व्हॅल्यू काढली आपण. n टर्म्स आहेत त्यामुळे इथे n आलेला आहे. नंतर S2n ही व्हॅल्यू काय मिळेल? फॉर्म्युला हाच राहील. a ब्रॅकेटमध्ये r पॉवर n, n म्हणजे किती टर्म्स आहेत? 2n टर्म्स आहेत. म्हणजे येथे पॉवर 2n होईल. n ऐवजी 2n मायनस 1 अपॉन r मायनस 1. आता S3n फक्त n ऐवजी आपण 3n घेणार. म्हणजे r पॉवर 3n मायनस 1 अपॉन r मायनस 1. आपण Snचा फॉर्म्युला पाहिलेला आहे, तोच फॉर्म्युला इथे अप्लाय केला आपण. बरोबर आहे. आता LHS ही घेऊ आपण. LHS दोन्ही साईड आपल्याला इक्वल दाखवायचे आहेत. LHS सॉल्व करू आणि RHS सॉल्व करू, दोन्ही इक्वल दाखवू आपण. LHS काय आहे? Sn ब्रॅकेटमध्ये S3n मायनस S2n. हे सॉल्व करू आपण. इक्वल टू Sn म्हणजे काय? ही व्हॅल्यू r n मायनस 1 अपॉन r मायनस 1. येथे ब्रॅकेट करू आपण. S3n व्हॅल्यू ही आहे ब्रॅकेटमध्ये r3n मायनस 1 अपॉन r मायनस 1. मायनस करणार आपण S2n ची व्हॅल्यू ही आहे मायनस ब्रॅकेटमध्ये r2n मायनस 1 अपॉन r मायनस 1. फक्त आपण व्हॅल्यू पुट केलेले आहेत. बरोबर आहे. LHS मध्ये इक्वल टू हे असंच राहू देऊ आपण. rn मायनस 1 पॉवरमध्ये नाही आहे, सेपरेट आहे, r मायनस 1. इथे आपण काय करू? ही सबट्रॅक्शन करायची आहे. तर इथे कॉमन घेता येईल आपल्याला. a कॉमन आहे दोन्ही टर्ममध्ये आणि r मायनस 1 हे पण कॉमन आहेत. बरोबर आहे. म्हणजे a अपॉन r मायनस 1 आपण कॉमन घेऊ. कॉमन घेतल्यामुळे काय होईल? हे कॉमन घेतलेलं आहे r मायनस 1 आणि a. बरोबर आहे. म्हणजे हे कॅन्सल होईल. फक्त rचा पॉवर 3n मायनस 1 राहील. बरोबर आहे. आणि हे मायनस हे कॉमन घेतलेलं आहे, हे कॅन्सल होईल. म्हणजे rचा पॉवर 2n राहणार आहे. हे मायनस मायनस प्लस होतील 1. बरोबर आहे. फक्त इथे आपण a अपॉन r मायनस 1 कॉमन घेतलेले आहेत. हे सॉल्व करू. a ब्रॅकेटमध्ये rचा पॉवर n मायनस 1 अपॉन r मायनस 1 हे ॲज इट इज. आता हे थोडं सिम्प्लिफाय करू आपण. हा मायनस 1 आणि प्लस 1 कॅन्सल होईल. बरोबर आहे. म्हणजे a अपॉन r मायनस 1 इथे काय राहील? rचा पॉवर 3n आणि मायनस rचा पॉवर 2n. या दोन टर्ममध्ये आपल्याला कॉमन काय काढता येईल? येथे 2n पॉवर आहे, येथे 3n पॉवर आहे. म्हणजे 2n पॉवर कॉमन काढू आपण. म्हणजे काय कॉमन काढता येईल? rn मायनस 1 अपॉन r मायनस 1 ॲज इट इज.
ए अपॉन आर मायनस 1. इथे कॉमन काय काढणार, आरचा पॉवर 2n. इथे कॉमन काढणार आपण आरचा पॉवर 2n. इथे मल्टिप्लिकेशन आहे बरोबर आहे, आणि आरचा पॉवर 2n कॉमन काढल्यामुळे 2n पॉवर कॉमन काढला, इथे 3n आहे म्हणजे फक्त आरचा पॉवर n राहील बरोबर आहे. 3n मधून 2n मायनस केले, फक्त n राहील, आणि मायनस हे कॉमन काढल्यामुळे येथे 1 होईल. आता आपल्याला काय करता येईल, पूर्ण मल्टिप्लिकेशन आहे या टर्ममध्ये. पूर्ण मल्टिप्लिकेशन आहे, येथे पण मल्टिप्लिकेशन आहे, येथे पण मल्टिप्लिकेशन आहे, येथे पण मल्टिप्लिकेशन आहे. ए इंटू ए म्हणजे ए स्क्वेअर होईल बरोबर आहे, म्हणजे ए स्क्वेअर होईल. आरचा पॉवर n मायनस 1, येथे पण आरचा पॉवर n मायनस 1 आहे. मल्टिप्लिकेशन केला आपण, सपोज हा एक ब्रॅकेट हा एक ब्रॅकेट म्हणजे स्क्वेअर होईल, म्हणजे हे आर मायनस 1 आणि आर मायनस 1 बरोबर आहे, म्हणजे हा एक ब्रॅकेट त्यांचा स्क्वेअर होईल. आरचा पॉवर n मायनस 1 आणि याचा स्क्वेअर होईल, आर एन मायनस 1 याचा स्क्वेअर बरोबर आहे मल्टिप्लिकेशन असल्यामुळे. आणि आर मायनस 1 येथे पण आहे, येथे पण आहे, म्हणजे याचा पण स्क्वेअर होईल बरोबर आहे. आणि हे आरचा पॉवर 2n हे राहील, आरचा पॉवर 2n. आता आपल्याला कसं लिहिता येईल पहा, या टर्मला स्क्वेअर आहे, या टर्मला स्क्वेअर आहे, येथे पण स्क्वेअर आहे, पूर्ण मल्टिप्लिकेशन आहे. याला आपल्याला असं लिहिता येईल पहा, हे 2nला आपण पॉवर n लिहू आणि त्याचा स्क्वेअर करू, म्हणजे पूर्ण आपल्याला स्क्वेअरमध्ये लिहिता येईल. आता प्रत्येकाचा स्क्वेअर काढू आपण आणि ब्रॅकेटमध्ये एकाच ब्रॅकेटमध्ये स्क्वेअर दाखवू आपण, म्हणजे ए लिहिणार स्क्वेअरऐवजी ए. आरचा पॉवर 2n आहे, 2n म्हणजे आपल्याला असं लिहिता येईल आरचा पॉवर n आणि नंतर आपण काय करू, याचा स्क्वेअर करू, पॉवरचा मल्टिप्लिकेशन बरोबर आहे, म्हणजे फक्त आरचा पॉवर n लिहू आपण. आधी लिहितो मी आरचा पॉवर n, हे 2 आपण नंतर लिहू स्क्वेअरमध्ये, आणि यांना पण स्क्वेअर आहेत, म्हणजे काय लिहिणार आपण आरचा पॉवर n मायनस 1 अपॉन आर मायनस 1 आणि पूर्ण स्क्वेअर करू आपण, असं लिहिता येईल आपल्याला बरोबर आहे. ही आली आपली LHS बरोबर आहे. पहा सॉल्व करत करत आपल्याला LHS ही मिळालेली आहे बरोबर आहे. सपोज 1 नंबर ही आली LHS इक्वल टू हे मिळत आहे आपल्याला बरोबर आहे. आता RHS आपण सॉल्व करू. पहिलाच आपण थोडं सिस्टमॅटिक लिहिलेलं आहे. आता RHS इक्वल टू ही LHS आपण सॉल्व केलेली आहे. आता RHS S2n मायनस SN आणि याला स्क्वेअर आहे. येथे आपण स्क्वेअर का केला, कारण येथे स्क्वेअर आपल्याला दाखवायचा आहे. इक्वल टू S2n व्हॅल्यू ही आहे ए ब्रॅकेटमध्ये आर पॉवर 2n मायनस 1 अपॉन आर मायनस 1 बरोबर आहे. आणि हे मायनस SN ची व्हॅल्यू ही आहे ए आर पॉवर n मायनस 1 अपॉन आर मायनस 1. फक्त व्हॅल्यू पुट केले आपण आणि ब्रॅकेटला स्क्वेअर. हे सॉल्व करू आपण. कॉमन काय काढता येईल, सबट्रॅक्शन आहे, इथे कॉमन काढता येईल आपल्याला ए अपॉन आर मायनस 1 हे कॉमन काढू आपण. येथे आहे, येथे पण आहे बरोबर आहे. ए अपॉन आर मायनस 1 हे कॉमन काढल्यामुळे हे एवढं कॅन्सल होईल, फक्त येथे आरचा पॉवर 2n होईल आणि मायनस 1 बरोबर आहे. हे मायनस हे कॉमन काढलेलं आहे, म्हणजे मायनस आरचा पॉवर n होईल आणि हे मायनस मायनस प्लस होईल 1 बरोबर आहे. फक्त कॉमन काढता आला पाहिजे येथे आणि ब्रॅकेटला पॉवर 2. मायनस 1 प्लस 1 कॅन्सल होतील, म्हणजे ए आर मायनस 1 येथे काय राहत आहे आरचा पॉवर 2n आणि मायनस आरचा पॉवर n. प्लस 1 मायनस 1 कॅन्सल झालेले आहेत आणि ब्रॅकेटला स्क्वेअर आहे. इक्वल टू येथे कॉमन काढता येईल, येथे पॉवर n आहे, येथे पॉवर 2n आहे, म्हणजे पॉवर जो लहान आहे तो कॉमन काढता येईल आपल्याला. ए अपॉन आर मायनस 1 येथे आरचा पॉवर n कॉमन काढू आपण बरोबर आहे. तो जर कॉमन काढला तर पॉवर n येथे 2n मधून
-1 गेला म्हणजे आरचा पॉवर n होईल आणि हे कॉमन काढल्यामुळे येथे -1 होईल आणि स्क्वेअर. पहा RHS आपण सॉल्व केली, याप्रमाणे आलेली आहे. LHS याप्रमाणे आहे. पहा याप्रमाणे कन्वर्ट होईल का? होईल. पहा याप्रमाणे कन्वर्ट करू आपण. A आहे स्क्वेअर आहे, बरोबर आहे. म्हणजे हा A आलेला आहे. आरचा पॉवर n हे पण आहे. नंतर Rn-1 नंतर Rn-1 ते पण आहे. Rn-1 आणि आपण R-1 मल्टिप्लिकेशन असल्यामुळे आपण येथे पण लिहू शकतो R-1 आणि ब्रॅकेटला स्क्वेअर. पहा दोन्ही पण साईड इक्वल आलेले आहेत, बरोबर आहे. दोन्ही साईड इक्वल आहेत. सपोज 2 नंबर. पहा पुढे लिहा फ्रॉम 1 and 2 LHS इक्वल आहे RHS, बरोबर आहे. देअरफॉर दिलेला प्रॉब्लेम ॲज इट इज लिहून घ्या. SN ब्रॅकेटमध्ये S3n मायनस S2n इक्वल आहे S2n मायनस SN याचा स्क्वेअर, बरोबर आहे. हेन्स व्हेरीफाईड. आपल्याला व्हेरीफाय करा म्हणून विचारलेलं आहे. हेन्स व्हेरीफाईड. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 11. ही व्हॅल्यू काय आहे ती व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. पहा हा सिम्बॉल कोणता आहे? सिग्मा. म्हणजे त्याला समेशन म्हणतो आपण. समेशन म्हणजे ॲडिशन. R1 to 10 म्हणजे आरची व्हॅल्यू कशी चेंज होत आहे 1 पासून 10 पर्यंत. म्हणजे हाच प्रॉब्लेम आपल्याला आरचा पॉवर 1 घ्यायचा आहे, 2 घ्यायचा, 3, 4, 5 असं 10 पर्यंत पॉवर घ्यायचा आहे. हाच प्रॉब्लेम आणि सर्वांची ॲडिशन करायची आहे म्हणजे हे समेशन. पहा सोल्युशन याची व्हॅल्यू कशी काढायची. दिलेलं काय आहे प्रॉब्लेम याप्रमाणे आहे. समेशन आरची व्हॅल्यू 1 to 10 आहे आणि प्रॉब्लेम कसा आहे 3 into 2चा पॉवर r इक्वल टू हा जो कॉन्स्टंट आहे प्रत्येक वेळी येणार आहे, बरोबर आहे. म्हणजे तो आपण कॉन्स्टंट कॉमन घेऊ, बाहेर काढू आपण त्याला. आणि हे समेशन r इक्वल टू 1 to 10, बरोबर आहे. आता म्हणजे येथे काय राहील 2चा पॉवर r, बरोबर आहे. पहा हे 3 हे कॉन्स्टंट 3 ॲज इट इज. याचा अर्थ काय होतो समेशन घ्यायचं आपल्याला, ॲडिशन घ्यायची आपल्याला. आरची व्हॅल्यू 1 घ्यायची 10 पर्यंत. म्हणजे आपण असं लिहिणार आरची व्हॅल्यू 1 घ्यायची, समेशन असल्यामुळे प्लस म्हणजे ॲडिशन करायची आपल्याला. नंतर आरची व्हॅल्यू 2 घ्यायची, नंतर आरची व्हॅल्यू 3 घ्यायची म्हणजे पॉवर 1 2 3 असा पॉवर किती घ्यायचा आपल्याला 10 पर्यंत. म्हणजे 2चा पॉवर 10. लास्टची टर्म काय येईल 2चा पॉवर 10. पहिली टर्म आरचा पॉवर 1 आणि लास्टची टर्म R2चा पॉवर 10 याप्रमाणे. पहा हे 3 ॲज इट इज. आता ही सिक्वेन्स होईल, ही ॲडिशन घ्यायची आपल्याला, बरोबर आहे. आता सिक्वेन्स कशी आहे GPमध्ये आहे, बरोबर आहे. पहा 2चा स्क्वेअर म्हणजे 4 होईल अपॉन 2 T2 अपॉन T1. म्हणजे येथे आरची व्हॅल्यू काय मिळत आहे हेअर म्हणजे या टर्म्स GPमध्ये आहेत 2चा स्क्वेअर 2चा क्यूब याप्रमाणे 2चा पॉवर 10 पर्यंत R in GP, बरोबर आहे. येथे फर्स्ट टर्म म्हणजे ये किती आहे 2 आहे. कॉमन रेशो आरची व्हॅल्यू किती येईल 4/2 म्हणजे 2ची येणार आहे, बरोबर आहे. आता हे ॲडिशन आपल्याला घेता येईल SNचा फॉर्म्युला अप्लाय करून. ॲडिशन घेण्यासाठी SNचा फॉर्म्युला आपण पाहिलेला आहे. ये आरची व्हॅल्यू 1 पेक्षा ग्रेटर आहे म्हणजे Rn-1 अपॉन R-1 हा फॉर्म्युला अप्लाय करू आपण. येथे एनची व्हॅल्यू किती घेणार आपण एन म्हणजे लास्टची टर्म किती आहे 10 आहे. म्हणजे एनची व्हॅल्यू आपण येथे किती घेणार n इक्वल टू 10, बरोबर आहे. आरची व्हॅल्यू माहिती आहे, एची माहिती आहे, एनची पण माहिती आहे. फॉर्म्युला अप्लाय करू. ए म्हणजे काय फर्स्ट टर्म, बरोबर आहे. नंतर आरचा पॉवर आर म्हणजे काय आहे 2 आहे, त्याचा पॉवर किती घेणार आपण 10
-1 अपॉन 2 - 1 r - 1 r ची व्हॅल्यू याप्रमाणे. येथे फक्त आपल्याला ही ॲडिशन एस एनचा फॉर्म्युला अप्लाय करून जी पीचा एस एनचा फॉर्म्युला अप्लाय करून काढायची आहे. हे 3 × 2 6 होतील. पूर्ण मल्टिप्लिकेशन आहे. 3 × 2 6 होतील. आता हे 2चा पॉवर 10 -1 2चा पॉवर 10 2चा पॉवर 10 -1 2 - 1 म्हणजे 1 होईल. बरोबर आहे. अपॉनमध्ये 1 लिहिण्याची गरज नाही, डिनोमिनेटरमध्ये 1 लिहिण्याची गरज नाही, म्हणजे आन्सर हे मिळेल आपल्याला. आता 2चा 10th पॉवर एवढं आन्सर काढलं तरी चालेल आणि सॉल्व केलं तरी चालेल. 2चा 10th पॉवर म्हणजे 2 × 2 × 2 × 2 × 2 2 × 2 × 2 असे 10 टाइम्स मल्टिप्लिकेशनमध्ये. बरोबर आहे. हा पूर्ण मल्टिप्लिकेशन किती होणार आहे? हे 4 होतील, हे 4 होतील, हे पण 4 होतील. म्हणजे 4 × 4 × 4 × 4 × 4. बरोबर आहे. हे 16 होतील, हे 16 होतील आणि हे × 4. 16चा स्क्वेअर 256 × 4 म्हणजे काय होईल? 1024. 2चा पॉवर 10 त्याची व्हॅल्यू काय मिळत आहे? 1024 आणि हे -1. 6 × 1 मायनस केला तर 1023. हा मल्टिप्लिकेशन किती येणार आहे? 1023ला 6ने मल्टिप्लाय करू. 6138. ही पूर्ण समेशन किती मिळेल? एवढी मिळणार आहे. नेक्स्ट सेकंड सब क्वेश्चन. याची व्हॅल्यू काढायची आपल्याला. सोल्युशन. प्रॉब्लेम कसा आहे? समेशन आरची व्हॅल्यू 1 to 10 आहे. 1 to 10. प्रॉब्लेम कोणता आहे? 5 × 3 आणि पॉवर r इक्वल टू पूर्ण ॲडिशन घ्यायची. म्हणजे हाच प्रॉब्लेम आहे. 5 × 3चा पॉवर 1 घेणार, नंतर पुन्हा ॲडिशन घेणार आपण. 5 × 3चा पॉवर 2 घेणार. बरोबर आहे. असं 10पर्यंत प्लस समेशन म्हणजे सर्वांची ॲडिशन करायची आपल्याला. 10 टाइम्स असे ॲडिशन करायचे आहे आपल्याला. म्हणजे 5 × 3चा पॉवर 3 घेणार असं अप टू लास्टची टर्म काय येईल? 5 × 3चा पॉवर लास्ट 10पर्यंत. बरोबर आहे. येथे काय करणार आपण? 5 येथे आहेत, येथे 5 आहेत, येथे पण 5 आहेत. 3चा पॉवर चेंज होत आहे. 5 प्रत्येक ठिकाणी आहेत, त्यामुळे आपण 5 कॉमन काढलेले आहेत. आणि येथे काय होईल? 3चा पॉवर 1 प्लस 3चा पॉवर 2 प्लस 3चा पॉवर 3 प्लस अप टू 3चा पॉवर 10. 5 आपण कॉमन काढले. बरोबर आहे. येथेच कॉमन काढले तरी चालेल. म्हणजे 5 आधी लिहिणार आपण आणि समेशन ऑफ 3 पॉवर r. इथे 5. आता ही सिक्वेन्स जी पीमध्ये आहे. बरोबर आहे. आता एवढी सम आपल्याला एस एनच्या फॉर्म्युल्याने घेता येईल. येथे फर्स्ट टर्म काय आहे? हेअर a = 3. बरोबर आहे. त्यामध्ये हे 5 घ्यायचे नाही आपल्याला, फक्त एवढ्या ब्रॅकेटची ॲडिशन घ्यायची आपल्याला. आता ही सिक्वेन्स या टर्म जी पीमध्ये आहेत. फर्स्ट टर्म 3 आहे. रेशो कॉमन रेशो म्हणजे 3चा स्क्वेअर 9/3. 9/3 म्हणजे 3च होतील. बरोबर आहे. म्हणजे रेशो किती येत आहे? 3 येत आहे. तर ही सम कशी मिळेल? ए म्हणजे फर्स्ट टर्म ती 3 आहे. आरचा पॉवर आर किती आहे? 3चा आहे. त्याचा पॉवर n. येथे nची व्हॅल्यू काय घेणार आपण? 10. हेअर n = 10. कारण आरची व्हॅल्यू कशी आहे? 1 to 10 आहे. म्हणजे लास्टची व्हॅल्यू कोणती घेणार आपण? nची व्हॅल्यू 10 घेणार. 10 -1 आणि अपॉन r - 1. आरची व्हॅल्यू 3 -1. बरोबर आहे. याप्रमाणे
पहा एस एनचा फॉर्म्युला आपण कोणता अप्लाय केला, एस एन इक्वल टू ए ब्रॅकेटमध्ये आरचा पॉवर एन मायनस 1 अपॉन आर मायनस 1. येथे एनची व्हॅल्यू आपण 10 घेतलेली आहे, बरोबर आहे. एची व्हॅल्यू आपण 3 घेतलेली आहे आणि आरची व्हॅल्यू किती घेतलेली आहे, 3 घेतलेली आहे. याप्रमाणे कशामुळे, ही ॲडिशन घेण्यासाठी. हे 5 ॲज इट इज एवढी ॲडिशन याप्रमाणे आलेली आहे त्या फॉर्म्युल्यानुसार. 5 इंटू 3, 3चा पॉवर 10 मायनस 1 आणि अपॉन 3 मायनस 1 म्हणजे 2 होतील, बरोबर आहे. हे थोडं सिम्प्लिफाय करू आपण. इक्वल टू 5 इंटू 3 म्हणजे 15 होतील अपॉन 2, बरोबर आहे. 15 मल्टिप्लिकेशन आहे. 5 इंटू 3 15 अपॉन 2 हे काय राहील इथे, 3चा पॉवर 10 मायनस 1. पहा 3चा पॉवर 10 खूप मोठं कॅल्क्युलेशन होईल, असं राहू दिलं तरी चालेल. टेक्स्टबुकमध्ये आन्सर हेच आहे. याची व्हॅल्यू काय मिळत आहे, एवढी मिळत आहे. समजलं मित्रांनो, धन्यवाद. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.